नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नहेरे किचन रेसिपी. मैत्रिणींनो, आपण झटपट डोसा बनवणार आहे. आज मी नीर डोसा बनवणार आहे. अगदी खूप टिप्स आहेत, लक्षात ठेवा. मध्ये मध्ये टिप्स पण सांगणार आहे आणि खरंच मस्त आहे. एकदम एकदम मुलायम नीर डोसा म्हणतात ना, तोंडात टाकताच विरघळणारा हा डोसा आणि झटपट होणारा डोसा. आपण प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळा करत असतो डोसे. मग त्याला फॉर्मेट करायला ठेवा, भिजत घाला, फॉर्मेट करायला ठेवा, बरेच काही कामं असतात ती करा. तर मी आता ह्या सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. मी 2 घंटे मी तांदूळ भिजत घातले होते, फक्त 2 घंटे असेच टाकले आणि नंतर मग लगेच तुम्हाला तांदूळ तर मी घेतलेले आहे. तुम्हाला किती घ्यायचे तेवढे घेऊ शकता. तांदूळाचं फक्त तांदूळच आहे. मग तुम्हाला किती डोसे करायचे ते करू शकता. मी एक मोठी वाटी भरून घेतली होती. आता तुम्हाला दाखवते ते 2 घंटे मी भिजत घातलेले होते ते. आता दाखवलं ना पहिलं ते. आता मी त्याच्यात घालणार आहे खोबरं. खोबरं तुम्ही किती पण घालू शकता. मस्त खोबऱ्याने काय होतं, चव येते आणि आपलं नीर डोसे पांढरे शुभ्र होतात. म्हणून खोबरं घालायचं त्याच्यात, ओलं खोबरं. तर पहा आता ह्या खोबऱ्याची मात्र साल काढून टाकायची, त्याच्यावर रंग छान येतो पांढरा मस्त. तर अशा अनेक टिप्स आहेत, लक्षात ठेवा मैत्रिणींनो. टिप्स मात्र लक्षात ठेवल्या तर तुमचे डोसे कधीच खराब होणार. आता मी काही बारीक करत बसत नाही की असे बारीक बारीक चकत्या करून टाकणार आहे त्याच्यामध्ये, की वाटून जाईल त्याच्यामध्ये, ते बारीक होऊन जाईल. आपल्याला वाटायचे मिक्सरमध्ये ते नीर डोशाचं. हा डोसा ना पटकन होणार आहे. 15 सेकंदामध्ये डोसा तयार होतो. फटाफट 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 फटाफट, वेळ लागत नाही, काय नाही. आणि पातळ एकदम मुलायम मस्त डोसा तयार होतो, पांढरा शुभ्र आणि जाळीदार. तर तुम्ही पहा, छोटा व्हिडिओ आहे, मोठा व्हिडिओ नाही. सहज होणारा ढोकळा, जास्त काही मेहनत नाही, जास्त काही कष्ट लागत नाही त्याला. तर इथे मी टाकलेले आहे ते खोबरं आणि हे तांदूळ आता भिजत घातलं होतं ना, ते मी 2-3 पाण्याने धुतले आहे. तांदळाची क्वालिटी तुम्हाला सांगते, कुठलेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही ह्याला. मी आता हे बासमती तुकडा होता तो घेतलेला आहे आणि त्याचं बनवते. तुम्ही राशनचे तांदूळ घ्या, बासमती तुकडा घ्या, इंद्रायणी घ्या. इंद्रायणीचे थोडेसे चिकट होतात, लक्षात ठेवा. जुने इंद्रायणी असले ना तर मग चांगले होतात. मग तुम्ही कुठलेही दुसरे आंबे मोहर घ्या, दुसरे कोलम घ्या, परत वाडा कोलम आहे तो घ्या, कुठलाही तांदूळ घ्या, काही फरक पडत नाही. फक्त 7 तांदूळ स्वच्छ धुवायचे. आता हे मी बारीक वाटून घेते. खोबरं आणि ते टाकलेलं आहे ना, मस्त बारीक वाटून घेते बघा. मस्त बारीक वाटून झालेलं आहे. आणि आता मी ओतून घेते ह्या भांड्यामध्ये. बघा रंग किती सुंदर आलेला आहे, पांढरा शुभ्र रंग आलेला आहे का नाही. एकदम पातळ केलेला आहे आणि बारीक वाटलेला आहे. बारीक एकदम वाटून घ्यायचं. आता पाणी टाकते अजून. त्याला खूप पातळ पीठ लागतं, पाण्यासारखं पीठ लागतं नीर डोश्याला. अगदी पाणीच जसं काय. आता किती वाटीभर पीठ होतं आपलं तांदूळ. माझं वाटीभरच होतं, जास्त नव्हतं, बारीक छोटी वाटी. तेच तांदूळ मी भिजत घातले आणि पहा किती पातळ केलं आणि किती बेटर झालेलं आहे त्याचं. पहा किती पाणी घाला त्याला, जेवढं पाणी घालेन तेवढं पातळ होतं आपला डोसा आणि मस्त मुलायम होतात. आता मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला, छान असं. आणि छान असं वरखाली करून घ्यायचं. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल ही नक्कीच तुम्हाला आवडणार आहे रेसिपी. बाकी मी साध्या सोप्या पद्धतीत सांगितल्या ना, झटपट होणारी रेसिपी आहे. अवघड काहीच नाही याच्यात. नवशिकाऊ असतील ते पण करू शकतील. तर पहा तुम्ही आता. आणि हा डोसा तुम्ही कशाबरोबर बी खाऊ शकता. भाजी पोळी, बटाट्याची भाजी, चटणी किंवा तुम्ही मटन चिकन कशाबरोबरही खाऊ शकता. एवढंच. चहाबरोबर तर फार छान लागतो. मला तर चहाबरोबरच आवडतो हा डोसा. आता मी जास्तच तेल टाकलेलं आहे इथं बघा, का की माझं भांडं खूप जुनं झालेलं आहे, त्याच्यामुळे निघायचा प्रॉब्लेम यावं म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे. पण आता हे जास्तचं तेल मी काढून घेणार आहे. फक्त वरून त्याला लागलं पाहिजे संपूर्ण तेल. ह्याला तेल पण नाही जास्त लागत. बघा आता सर्वीकडून मी फिरवलेला असा आणि हे तेल घ्यायचं ओतून. हे सर्व तेल ओतून घेतलं परत. आता मी परत गरम व्हायला ठेवलं. तुम्ही आता मी इंडक्शनवर करते, तुम्ही गॅसवर करा, कुठेही करा, काही प्रॉब्लेम नाही. असं सहज निघतात. 15 सेकंदात एक डोसा तयार होणार आहे. आणि नाव आहे नीर डोसा, म्हणजे पाण्यासारखा डोसा. नीर म्हणजे पाणी. लक्षात आलं ना मैत्रिणींनो, नीर म्हणजे पाणी. संस्कृतमध्ये नीर पाण्याला नीर म्हणतात. तर नीर डोसा
पाण्याचा एकदम पाण्यासारखा डोसा होतो तो. पीठ बघा ना किती पातळ आहे. म्हणजे एवढी छोटी वाटी भरून मी तांदूळ भिजवलेले, त्याचं एवढं झालं. त्यात कसलीच डाळ नाही घालायची किंवा काहीच नाही घालायचं आणि बनवायचं त्याचं. पहा आता छान असं. मात्र ते आता गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायच्या वेळेस हे सर्व हलवायचं आणि मग घ्यायचं. आपल्याला हलवूनच घ्यायचं, तसं घ्यायचं नाही. मिक्स करायचं आणि मग पळी भरायची आपली, मग ओतायचं त्याच्यात. तर आता मी मिक्स करून ओतली ना, आता टाकून देते मी. हे बघा आता टाकून दिलेलं आहे आणि सरी मध्ये राहिलेलं आहे त्याच्यात पण टाकून द्यायचं. हे बघा छान अगदी रंग सुरेख आहे त्याचा, मस्त रंग. आता ह्याला फक्त 15 सेकंद लागणार आहे. वरचं सुकली का एक बाजू, वरती बाजू सुकली ना लगेच काढायचा, का की त्याला वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजून होतं. आणि त्याला ह्या नीर डोशाला एक वैशिष्ट्य आहे, पलटी करायचं नाही. हे बघा निघाला का लगेच तर हे चाळणीवर टाकून देते. हे आणखीन मी एकमेकाला चिटकणार नाही. चाळणीवर टाकल्या हा घाम येतो ना, एकावर एक टाकलं तर, म्हणजे चाळणीवर टाकलं एकावर तरी काहीच होणार नाही. आता पहा लगेच मी तवा तापून दे छान. परत आता तेल लगेच टाकणारच नाही. पहा तुम्ही, परत दुसरा टाकला. पहिलं कड्याने सोडायचं आणि नंतर मधी सोडायचं, का की आधी कढ चांगली झाली पाहिजे ना, निघाली पाहिजे लवकर ना, म्हणून मध्ये तर शेकून जातं पटकनी. आता हे बघा झाड निघालेलं आहे. म्हणजे वेळ बघा किती लागते, पटापट होते. हे झालेलं आहे. मैत्रिणींना मला हा नीर डोसा चहाबरोबर खूप छान आवडतो. तर तुम्हाला कशाबरोबर आवडतो? तुम्हाला चटणीबरोबर आवडतं का भाजीबरोबर आवडतं, किंवा आपल्या कुठलाही सांबार बनवला किंवा भाज्या बनवल्या कुठल्याही त्याच्याबरोबर आवडतं का, बटाट्याच्या भाजीबरोबर आवडतं? नक्कीच मला कळवा कशाबरोबर तुम्ही नीर डोसा खासा. मला तर चहाबरोबर प्रचंड आवडतो. चहा आणि नीर डोसा खायचा फार छान लागतो. हे बघा झालेलं आहे ना. मी तुम्हाला म्हटलं ना 15 सेकंद लागतो, जास्त लागत नाही याला. पहिला वरचं फक्त सुकलं कसं झालं, आपला तयारच झाला. हे बघा सुकलेलं आहे, लगेच काढून घेते. आता माझं बऱ्यापैकी झालेले आहेत. बरेच मी केलेले आहेत, तुम्हाला दाखवले बरेचसे, तरी अजून पण दाखवते. म्हणजे मी किती वेळ लागतो पटापट होण्यासाठी, काय करायला लागतं ते, म्हणून जास्त दाखवते तुम्हाला. तर मी दुसरं किती झाले ते दाखवते आता तुम्हाला मी. हे बघा कितीतरी माझे भरपूर झालेले आहेत. आता काढून दाखवते तुम्हाला एक बाजूला अशी ताटात. हे बघा घड्या करून एक चाळणीवर ठेवलेले आहेत ना, मग घड्या नाही केलेल्या, अख्खेच ठेवलेले आहेत. नाही बघा मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. पहा आता घडी करून ठेवते पटापट. कितीतरी झाले, अजून पण पीठ राहिलेलं आहे, उरलं आहे. म्हणजे नावाप्रमाणे नीर डोसा म्हणतात ना, पाण्याचा डोसा, तसा आहे तो. खूप छान टेस्ट तर विचारू नका. तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने दाखवल्या हा नीर डोसा नक्कीच करून पहा मैत्रिणींनो. खूप अप्रतिम टेस्ट आहे. मी आता चटणीबरोबर त्याला ठेवणार आहे. माझी चटणी आहे वाटलेली, हिरवी चटणी, खोबऱ्याची वाटलेली आहे कोथिंबीर घालून, त्यात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ. पहा ही चटणी ठेवते आणि आणखीन एक चटणी आहे माझी दुसरी हिरवी, त्याच्याबरोबर ठेवते. आता मी दोन्ही पण चटण्या ठेवणार आहे आणि सॉस पण ठेवते. आता बघूया कशा पद्धतीने. मस्त पांढरे शुभ्र. आणि मैत्रिणी आता सांगायचं म्हणजे माझे कडं मसाल्याचे स्टॉक आलेला आहे नवीन. तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. नक्कीच तुम्ही मसाल्याची ऑर्डर करा, फ्री डिलिव्हरी आहे. आणि सगळं बिना केमिकलचे मसाले, चुलीवर भाजलेले गावाकडे, आणि ऑर्गॅनिक म्हणतात ना तसे, शेणखतावर उगवलेले सर्व आहेत. तर नक्कीच फोन नंबर देते मी तुम्हाला, ऑर्डर करायची असेल तर करू शकता, फ्री डिलिव्हरी. आणि माझे डोसे कसे झाले ते नक्कीच करा. नीर डोसा आहे. तर चला बाय.